उपस्थितांना आणि सर्व गुरुजनांना नमस्कार. आजच्या आपल्या व्याख्यानमालेची सुरुवात सरस्वती स्तवनाने होईल. या कुंदे तुषारहारधवला या शुभ्रवस्त्रावृता या वीणावरदण्डमण्डितकरा या श्वेतपद्मासना या ब्रह्माच्युतशङ्करप्रभृतिभिः दैवैः सदा वन्दिता सा मां पातु सरस्वती भगवती निःशेषजाड्यापहा। या पुढील सूत्र अपूर्वा मॅडमकडे असतील. नमस्कार सर्वांना. तर आजच्या व्याख्यानासाठी मी सर्वांचं स्वागत करते. बोधसूत्र भारतीय विद्या अध्ययन आणि संशोधन केंद्र आयोजित व्याख्यानमाला अक्षरायण प्राचीन भारतीय लिपी आणि भाषांचा प्रवास यासाठी आज आपण इथे एकत्रित जमलेलो आहोत. भारत हा भाषिक आणि लिपी परंपरेने समृद्ध देश असून येथे विविध काळात अनेक लिपी व भाषा विकसित झाल्या. अक्षरायण या व्याख्यानमालेत आपल्याला प्राचीन भारतीय लिपी आणि भाषांच्या उत्पत्तीपासून त्यांच्या उत्क्रांतीपर्यंतचा प्रवास, तसेच भाषांची गाथा, लिपींची कथा आणि त्यांनी आपल्या संस्कृतीवरील जो काही उमटवलेला जो ठसा आहे, तर यांचा जो आढावा आहे तो आपण अक्षरायण या व्याख्यानमालेच्या वेगवेगळ्या सत्रातून आपण करून घेणार आहोत. तर ही जी व्याख्यानमाला आहे ती सर्वांसाठी आपण खुली केलेली आहे. यामध्ये संशोधक असतील, अभ्यासक असतील आणि जे क्युरियस लोक आहेत ते सुद्धा या व्याख्यानासाठी जॉईन करू शकतात. तर आता मी एक अनाउन्समेंट करत आहे. तर आमचं BCISR बोधसूत्र इंडॉलॉजी हब अशा नावाने आम्ही व्हॉट्सअप चॅनल ओपन केलेला आहे. तर त्याची लिंक जी आहे ती तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये मिळेल. तर त्या व्हॉट्सअप चॅनलला तुम्ही जॉईन व्हा, जेणेकरून जे काही आमचे पुढचे जे काही कार्यक्रम आहेत, इव्हेंट्स आहेत, वर्कशॉप्स आहेत त्याच्याबद्दल तुम्हाला सर्व काही माहिती तिथे तुम्हाला मिळेल. धन्यवाद. तर आता आपण पुढे सुरुवात करू. तर आता मी तुम्हाला बोधसूत्र या संस्थेविषयी सांगणार आहे. तर बोधसूत्र ही संशोधन केंद्र, भारतीय विद्या आणि त्यासोबत येणारे जे विविध विषय आहेत जसे की इतिहास असेल, आर्किओलॉजी असेल, संस्कृत याविषयी संशोधन क्षेत्रात आमची संस्था कार्य करते. भारताच्या समृद्ध बौद्धिक आणि सांस्कृतिक वारशाचा शोध, अभ्यास आणि प्रसारासाठी एक समर्पित असं व्यासपीठ आहे. बोधसूत्र संस्थेच्या वतीने BCIRS इमर्जिंग स्कॉलर फेलोशिप अंतर्गत आम्ही संशोधकांना सपोर्ट करण्यासाठी शिष्यवृत्ती देतो. तर नुकतेच याची जी प्रोसेस आहे ती पूर्ण झालेली आहे. तर यासाठी संपूर्ण भारतभरातून आपल्याकडे ऍप्लिकेशन्स आलेले होते. तर त्याच्याविषयी जर तुम्हाला अधिक काही जाणून घ्यायचं आहे असल्यास तर तुम्ही आमची जी अधिकृत संकेतस्थळ आहे त्याला तुम्ही भेट देऊ शकता. तर त्याचबरोबर MA ला असणाऱ्या ऑन जॉब ट्रेनिंग याविषयी सुद्धा संस्थेच्या वतीने आम्ही विद्यार्थ्यांना संधी देतो. त्याचप्रमाणे संस्थेअंतर्गत अक्षरायण ही व्याख्यानमाला आणि भविष्यात अजून काही आम्ही विविध कार्यक्रम राबवणार आहोत. त्यामुळे तुम्ही आमच्याशी, आमचं ऑफिशियल वेबसाईट आहे, आमचे जे सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्स आहेत त्याच्याशी तुम्ही जोडले जा. त्यामुळे तुम्हाला आमचे जे काही कार्यक्रम किंवा जे काही त्याचे तुम्हाला अपडेट्स मिळून जातील. तर आता मी तुम्हाला आज आपल्याला जे व्याख्याते म्हणून जे लाभलेले आहेत शैलेश सर यांची थोडक्यात परिचय करून देते. तर शैलेश क्षीरसागर सर प्राचीन पर्शियन क्युनिफॉर्म लिपी आणि अकेमेनिड शिलालेखांची प्राचीन पर्शियन भाषा आणि त्याचे व्याकरण यामध्ये पारंगत आहेत. सर क्युनिफॉर्म शिलालेखांचा अभ्यास करण्यासाठी इराण सरकारचे कल्चर हाऊसच्या मार्गदर्शनाखाली इराणला गेले होते. सध्या दक्षिण आशियातील मोजक्याच क्युनिफॉर्म लिपी वाचकांपैकी शैलेश सर एक आहेत. शैलेश सरांनी 2011 मध्ये मुंबई विद्यापीठातून पुरातत्व शास्त्रात प्रमाणपत्र आणि 2013 मध्ये पुरातत्व शास्त्रात प्रगत प्रमाणपत्र इत्यादी कोर्सेस पूर्ण केले आहेत. तसेच त्यांनी 2014 मध्ये यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठातून इतिहासात पदवीचे शिक्षण घेतले. सध्या 2011 पासून सर JJ अँड फिरोज मुलेन इन्स्टिट्यूट फॉर इंडो इराणी स्टडीज मधून अवेस्ता आणि पहलवीचा अभ्यास करत आहेत.
प्राचीन भारतीय आणि प्राचीन इराणी इतिहास, लिपी आणि भाषा यांच्यातील दुवा शोधण्यासाठी सर टिळक महाराष्ट्र विद्यापीठातून MA इंडॉलॉजीचे शिक्षण घेत आहेत. त्याचप्रमाणे हार्वर्ड विद्यापीठातील प्राध्यापक डॉक्टर थॉम्सन यांच्याकडून मेसोपोटोमियन, क्युनिफॉर्म स्क्रिप्ट अँड अकेडियन लँग्वेजचे ऍडव्हान्स ट्रेनिंग सुद्धा घेत आहेत. सरांचे जर आपण कार्य जर बघायचं असेल तर त्यांनी गांधार रिसोर्स सेंटर पाकिस्तान यासह अनेक भारतीय आणि परदेशी संस्थांसाठी क्युनिफॉर्म लिपीचा प्रमाणपत्र अभ्यासक्रम सर चालवतात. त्याचप्रमाणे टिळक महाराष्ट्र विद्यापीठात प्राचीन पर्शिया सत्रासाठी सरांनी गेस्ट लेक्चरर म्हणून सुद्धा लेक्चर दिलेलं आहे. क्युनिफॉर्म लिपीबद्दल राज्य पुरातत्व विभागासाठी ते UGCच्या प्राध्यापक प्रशिक्षण कार्यक्रमांतर्गत मुंबई विद्यापीठात प्राचीन पर्शियन क्युनिफॉर्म आणि एलमाइट यासाठी सुद्धा गेस्ट लेक्चरर म्हणून होते. तसंच सरांनी टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सच्या युनेस्को पुरस्कृत परझोर कार्यक्रम अंतर्गत मे 2025 मध्ये प्रमाणपत्र अभ्यासक्रमासाठी ऑनलाईन व्याख्यान दिलेलं आहे. तसेच सेंट झावियर्स कॉलेज मुंबई येथे प्राचीन भारतीय संस्कृती, इतिहास आणि पुरातत्व विभागाच्या MA पार्ट 2 च्या विद्यार्थ्यांना अवेस्ता आणि क्युनिफॉर्म लिपी शिकवण्यासाठी व्हिजिटिंग फॅकल्टी म्हणून सध्या सर कार्यरत आहेत, ज्यामध्ये प्राचीन इराण व मेसोपोटेमिया यांच्या इतिहासाचाही समावेश आहे. तर आता मी तुम्हाला आजचा जो आपला विषय आहे मौर्य पूर्व प्राचीन साम्राज्याची लिपी अकेमेनिड क्युनिफॉर्म याच्याबद्दल तुम्हाला एक थोडक्यात सांगते. तर प्राचीन भारतातील मौर्य साम्राज्य स्थापन होण्याच्या फक्त 10 वर्षाआधी भारतीय उपखंडाच्या सीमापर्यंत पसरलेले प्राचीन अकेमेनिड साम्राज्य होते. हे साम्राज्य इसवी सन पूर्व 559 ते इसवी सन पूर्व 330 पर्यंत टिकले आणि अलेक्झांडरने त्याचा नाश केला. मेसोपोटेमियातील प्राचीन क्युनिफॉर्म लिपीचे सुलभीकरण करून विकसित केलेली अकेमेनिड किंवा प्राचीन पर्शियन क्युनिफॉर्म लिपी या काळात वापरली गेली. यामध्ये गांधार आणि प्राचीन भारतातील सिंध प्रांतांचे उल्लेख सुद्धा आहेत. तर याचा जो आढावा आहे तो आपण या व्याख्यानात घेतला जाणार आहे. तर मी शैलेश सरांना विनंती करते की त्यांनी त्यांचं आजचं जे व्याख्यान आहे ते सुरुवात करावी. धन्यवाद. नमस्कार, मी स्क्रीन चालू करतो, शेअर करतो. आवाज सगळ्यांना क्लिअर येतोय माझा? हो सर, हॅलो, हो सर. येतोय येतोय. मी स्क्रीन शेअर करतो, 1-2 मिनिट. ओके, स्पष्ट दिसतात स्क्रीन सगळ्यांना? हो हो सर. ओके, तो आपण सुरुवात करू आजच्या सत्राला. आपला आजचा विषय आहे प्राचीन भारतीय लिपींपैकी क्युनिफॉर्म लिपी. आता क्युनिफॉर्म लिपी ही भारताशी संबंधित कशी याचा आपण आज थोडक्यात आढावा घेणार आहोत. तो परिसर, मध्य पूर्वेचा परिसर म्हणजे मेसोपोटेमिया ज्याला म्हटलं जातं, त्या परिसरामध्ये साधारणतः इसवी सन पूर्व 3000च्या सुमारास क्युनिफॉर्म या लिपीचा विकास झाला होता. आता क्युनिफॉर्म याचा शब्दशः अर्थ आपली लाकडाची पाचर असते त्या आकाराचा. कारण क्युनिफॉर्म अक्षर लिहिताना अशा प्रकारच्या, एक मिनिट मी हायलायटर माझं चालू करतो. अशा प्रकारच्या लाकडाच्या पट्टीने, ज्याला त्रिकोणी समोरचं आकाराचं टोक असायचं, काही अक्षर किंवा चित्रलिपीमधील संदेश लिहिल्या जायचे मातीच्या पाटीवरती, किंवा त्याला क्युनिफॉर्म टॅबलेट असं म्हणतो. हे लिहिल्यानंतर त्या टॅबलेट्स या भाजल्या जायच्या, ज्यामुळे लिहिलेला लेख हा कायमस्वरूपी टिकायचा. आणि त्याला वेज शेप किंवा क्युनिफॉर्म असं नाव त्यामुळे पडलं, लाकडाच्या पाचरीच्या आकाराच्या साधनाने लिहिल्यामुळे.
तर विविध प्रकारच्या भाषा लिहिण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारच्या क्युनिफॉर्म लिपी त्या काळामध्ये अस्तित्वात आल्या. साधारणतः एक खूप मोठा गोंधळ आढळून येतो लोकांमध्ये, की त्यांना वाटतं की क्युनिफॉर्म ही ब्रह्मी किंवा खरोष्टी सारखी एकच लिपी होती. तर तसा भाग नाही. तर क्युनिफॉर्म ही अनेक प्रकारच्या होत्या. सुमेरियन क्युनिफॉर्म ही सर्वात जुनी लिपी समजली जाते. त्यानंतर आली बॅबिलोनियन क्युनिफॉर्म, मुख्यतः बॅबिलॉनचा प्रदेश, म्हणजे बॅबिलॉन म्हणजे आजच्या आधुनिक बगदादच्या आसपासचा प्रदेश तुम्ही नकाशावर पाहू शकता, मी आता सर्कल केलाय त्या भागामध्ये. मेसोपोटेमिया म्हणजे हा संपूर्ण परिसर, दोन नद्या इराकमधल्या त्यांच्या दरम्यानचा प्रदेश हा होता. त्यानंतर आली अक्किडियन क्युनिफॉर्म, हा सुमेरियन क्युनिफॉर्मचा थोडा सोपी करण्यात आलेला भाग होता. नंतर आली मेसोपोटेमियन क्युनिफॉर्म, आणि त्यानंतर आपण जी पाहणार आहोत ती ओल्ड पर्शियन क्युनिफॉर्म. ही अक्षरयुक्त लिपी होती. बाकीच्या सर्व लिपी या चित्रलिपी किंवा लोगोग्राफिक प्रकारच्या होत्या. त्यामुळे ओल्ड पर्शियन क्युनिफॉर्म किंवा अकेमेनिड क्युनिफॉर्म ही सर्वात सोपी लिपी आहे. आता स्क्रीनवर दाखवल्याप्रमाणे तुम्ही पाहू शकता की ही आहे सुमेरियन युनिफॉर्म. ही फार किचकट प्रकारची लिपी होती. इसवी सन पूर्व 3000च्या सुमारास, इसवी सनाच्या तिसऱ्या सहस्त्रकामध्ये सुमेरियन युनिफॉर्मचा विकास झाला. तर सुमेरियन युनिफॉर्मचे सुद्धा अनेक उपगट आहेत. तर त्यामधले सर्वात जुनी आहे आर्किक सुमेरियन. साधारणतः इसवी सन पूर्व 3100 पासून तर इसवी सन पूर्व 2500 2600 पर्यंत हिचा काळ मागे जातो. त्यानंतर आली ओल्ड किंवा क्लासिकल सुमेरियन. साधारणतः इसवी सन पूर्व 2500 पासून ते इसवी सन पूर्व 2300 साधारणतः हिचा काळ होता. नंतर आली निओ सुमेरियन, साधारणतः 2500 इसवी सन पूर्व पासून 2100 इसवी सन पूर्वपर्यंत. नंतर आली लेट सुमेरियन, साधारणतः इसवी सन पूर्व 1800 पर्यंत. आणि त्यानंतर आली ही पोस्ट सुमेरियन पिरियड मधली जरा सुलभ असलेली सुमेरियन युनिफॉर्म लिपी. आता हा जो ताऱ्याचा आकाराचा लोगो तुम्ही पाहत आहात तो कसा प्रकारे पुढे विकसित होत गेला निरनिराळ्या कालखंडामध्ये ते दाखवलेलं आहे. आणि सर्वात शेवटी म्हणजे इसवी सन पूर्व 6व्या शतकात, म्हणजे भारतामधला जो काळ तुम्ही म्हणू शकता बुद्धाचा काळ साधारण असला पाहिजे, त्याच्या पुढे मागे किंवा इराणमध्ये अकेमेनिड साम्राज्याचा काळ, या काळामध्ये अगदी सुलभीकरण त्याचं झालेलं होतं. आता या चिन्हाला डिंगर असं म्हणतात, आणि त्याचा उच्चार आन असा होतो, आणि याचा अर्थ एकतर आकाश किंवा कुठली स्वर्गातील वस्तू, यासाठी हे चिन्ह वापरलं जायचं. त्यानंतर हे चिन्ह, याला कुर असा उल्लेख याचा केला जातो. कुर म्हणजे एखादा भौगोलिक प्रदेश. साधारण इसवी सन पूर्व 6व्या शतकापर्यंत याचा अशा प्रकारचं स्वरूप आलेलं होतं. सर्वात जास्ती आपल्याला या प्रकारचे लेख सापडतात इसवी सन पूर्व 2500च्या सुमारचे. त्यामध्ये कुर मेलुहा म्हणजे सिंधू नदीची संस्कृती किंवा ज्याला आपण हडप्पन संस्कृती म्हणतो, कुर मेलुहा ता म्हणजे हडप्पन संस्कृतीच्या भूमीकडून, अशा अर्थाचे बरेचसे शिलालेख किंवा टॅबलेट इष्टिकालेख आपल्याला आढळून येत असतात. यानंतर आणखी एक महत्वाचं चिन्ह म्हणजे हे, याचा उच्चार होतो साग. साग म्हणजे एखाद्या गावचा प्रमुख किंवा कधी कधी राजा म्हणून सुद्धा त्याचा या अर्थी सुद्धा हा शब्द वापरला जाईल. आणि निरनिराळ्या कालखंडामधून शेवटी इसवी सन पूर्व 6व्या शतकामध्ये अशा प्रकारचं त्याला चिन्ह वापरात येऊ लागलं. तर ही साधारणतः क्युनिफॉर्म लिपीची एक डेव्हलपमेंट तुम्ही म्हणू शकता, इसवी सन पूर्व 3000 पासून ते इसवी सन पूर्व 6व्या शतकापर्यंत सुमेरियन क्युनिफॉर्मची हा विकास झालेला पाहू शकतो आपण. इथे तुम्ही पाहू शकता की खरं चित्र त्याचं कसं होतं. आर्किक सुमेरियन याच्यामध्ये लोगोज मोठे असायचे. इथे तुम्हाला ते आन म्हणजे डिंगर हे चित्र दिसेल. त्यामध्ये पुढे हे लगाश जे राज्य होतं, म्हणजे आजच्या इराकचा भाग, त्याचा परिसर दिसून येतो. त्यासाठी हे चिन्ह रिप्रेझेंट करतं. नंतर क्लासिकल सुमेरियन, आणि पुढील काळामध्ये ही निओ सुमेरियन म्हणजे इसवी सन पूर्व 1500 इसवी सन पूर्व 1700चा काळ. आता ह्या सापडलेल्या युनिफॉर्म टॅबलेट्स किंवा इष्टिकांची संख्या याच्यामध्ये दिलेली आहे. आता आधुनिक काळात उत्खननात साधारणतः 10 ते 20 लाख युनिफॉर्म टॅबलेट निरनिराळ्या ठिकाणी मेसोपोटेमिया पासून तर इराण पर्यंत सापडलेले आहेत. आणि त्यापैकी
फक्त साधारणतः 20 ते 30 हजार युनिफॉर्म टॅब्लेट्स वाचल्या गेले आहेत. याचं कारण म्हणजे जगामध्ये युनिफॉर्म वाचू शकणारे फक्त 100च्या आसपास, 100 ते 200च्या आसपास तज्ज्ञ आहेत. त्यामुळे फार मोठा संग्रह अजूनही अप्रकाशित स्वरूपात आहे. आता काही दिवसांपूर्वीच मी आणि डॉक्टर पद्माकर प्रभुणे यांनी एक लेख प्रकाशित केला भारत इतिहास संशोधक मंडळातर्फे. त्यामध्ये तो लवकरच उपलब्ध होईल मंडळाच्या त्रैमासिकामध्ये. त्यामध्ये त्यांच्या संग्रहातली एक सुमेरियन युनिफॉर्म टॅब्लेट आम्ही वाचली होती. तशा लाखो टॅब्लेट्स आहेत की ज्या अजूनही वाचल्या गेलेल्या नाहीत. तर यापैकी सर्वात मोठा संग्रह हा नॅचरली आपल्या ब्रिटिश म्युझियम मध्ये आहे. साधारण 1.5 लाख टॅब्लेट त्यामध्ये आहे. त्या खालोखाल बर्लिनचे म्युझियम आहे. आणि अजूनही साधारणपणे 1.5 ते 2 हजारच्या वर टॅब्लेट्स प्रकाशित झालेल्या नाहीयेत. तर त्यामुळे यामध्ये करिअर करण्यासाठी भरपूर व्याप्ती आहे. युनिफॉर्मचा पण व्यवस्थित प्रशिक्षण घेतलं तर पुढे मग आपल्याला या टॅब्लेट डिसायफर करण्यासाठी सुद्धा युनिफॉर्मिस्टचा जॉब मिळण्याची शक्यता असू शकते. आता इराणचा सर्वात प्राचीन भाग, जिथे नागरीकरण सर्वात पहिले झाल्याचं मानलं जातं, तो म्हणजे आजचा आधुनिक खुजेस्तान म्हणून प्रदेश आहे. आजच्या इराणमध्ये इलम नावाचं शहर सुद्धा त्याच नावानी आहे. आणि त्याच्याजवळच खुजेस्तानचं पठार आहे. तर प्राचीन इतिहासामध्ये सुद्धा त्याला इलम याच नावाने ओळखलं जाईल. आता हे आपलं इराणचं मुख्य पठार झालं. या पठाराला लागूनच, या प्लॅटोला लागूनच इलमचा प्रांत होता. 3 बाजूंनी हा प्रदेश पर्वतांनी वेढला गेला होता. आणि या उंच प्रदेशातून पर्शियन आखातामध्ये ज्या नद्या व्हायच्या त्या सगळ्या इराणच्या प्रदेशामधून पुढे समुद्राला मिळत. अशा प्रकारे एक भौगोलिक याचं कॉन्फिगरेशन होतं. आणि सर्वात आधीच्या सुरुवातीच्या ज्या वसाहती होत्या, मानवी वसाहती, त्या साधारणतः इसवी सन पूर्व 7 हजारच्या सुमारापासूनचे आपल्याला तिथे अवशेष आढळून येतात. प्राचीन काळचे इलम मधील लोक हे स्वतःला हलतामती या नावाने इलामाइट भाषेमध्ये आणि म्हणायचे. आणि एक इलामाइट युनिफॉर्म मध्ये अशा प्रकारे लिहिल्या जात असे. सुमेरियन लोकांनी त्याचा उल्लेख केला इलम असा. अक्केडियन लोकांनी इलम टू. यामध्ये हे चिन्ह इलम या प्रदेशाला रिप्रेझेंट करतं. आणि हा भौगोलिक प्रदेशासाठी वापरला गेलेला युनिफॉर्मचा लोगो म्हणजे इलम, लँड ऑफ इलम. आणि पुढे ओल्ड पर्शियन युनिफॉर्म म्हणजे अकेमेनिड राजांच्या काळामध्ये अगदी सिंपल उज त्याचं नाव होतं. ही अल्फाबेटिकल किंवा अक्षरयुक्त युनिफॉर्म लिपी आहे. याच्यामध्ये लोगोज फार कमी आहेत. तर या प्रदेशाला त्यामुळे ऐतिहासिक महत्व अतिप्राचीन काळापासून आहे. आता साधारणतः 1933च्या सुमारास पर्सेपोलिस येथे ओरिएंटल इन्स्टिट्यूटचे काही पुरातत्व शास्त्रज्ञ यांनी राजा दारियस, राजा झर्क्सिस आणि त्यांचे जे अकेमेनिड उत्तराधिकारी झाले त्यांच्या राजवाड्यांच्या अवशेषांमध्ये उत्खनन आणि साफसफाईचं काम सुरू केलं होतं. तेव्हा एका मोठ्या दगडी प्लॅटफॉर्मच्या काठावर असलेली जी तटबंदी होती त्यामध्ये हजारो मातीच्या टॅब्लेट्स सापडल्या. तिथे भिंती फार जाड आहेत. मी तुम्हाला एक स्लाइड दाखवतो, याच्यावरून तुम्हाला अंदाज येईल. ह्या ऍक्च्युली आम्ही 2024 मध्ये मागच्या वर्षी इराणला गेलो तेव्हा काढलेला फोटो आहे. त्याच्या जाड तटबंदीच्या आत एका ठिकाणी त्यांना हजारो टॅब्लेट्स सापडल्या. यामध्ये तुम्ही पहा, ही टॅब्लेट साधारणतः इलामाइट युनिफॉर्म मध्ये अशा साधारण 15 ते 18 हजार इलामाइट युनिफॉर्म टॅब्लेट्स त्यामध्ये मिळाल्या. साधारण 500 ते 1000 अरामाईक लिपीमधील काही टॅब्लेट्स मिळाल्या. फक्त एक टॅब्लेट मिळाली ही ओल्ड पर्शियन युनिफॉर्म. आणि एक टॅब्लेट त्यामध्ये आपल्याला मिळाली ऍक्टिक ग्रीक लिपीमध्ये लिहिलेली. आणि ज्या अधिकांश टॅब्लेट होत्या त्या सांगितल्याप्रमाणे इलामाइट युनिफॉर्म मध्ये. आणि जे यांचे शिलालेख आहेत अकेमेनिड राजांचे, हे 3 लिप्यांमध्ये कोरल्या गेलेले आहेत. त्यामध्ये एक महत्वाची लिपी ही इलामाइट लिपी आहे. बाकी दुसरी लिपी आहे ती ओल्ड पर्शियन युनिफॉर्म लिपी आणि तिसरी बॅबिलोनियन लिपी. अशा 3 यांच्यामध्ये हे कोरल्या गेलेले आहेत. तर हा जो संग्रह होता युनिफॉर्म टॅब्लेट्सचा, हा संग्रह मुख्यतः अन्नधान्य, पिके, नंतर पशुधन, नंतर कराची आकारणी आणि त्याचे हस्तांतरण इत्यादी साठवणुकीच्या प्रशासकीय नोंदी आहेत.
म्हणजे हा एक प्रकारे फोर्टिफिकेशन आर्काइव्हचा मोठा रेकॉर्ड आहे त्या काळच्या प्रशासकीय ज्या प्रकारे कामकाज चालायचं व्यापाराचं वगैरे नोंदी असायच्या त्या प्रकारे. तर इसवी सन 1935च्या सुमारास इराणनी काय केलं की हे संपूर्ण अप्रकाशित असलेला हा संग्रह प्रकाशनासाठी आणि त्या युनिफॉर्म लिपीचे टॅब्लेट वाचल्या जाण्यासाठी ओरिएंटल इन्स्टिट्यूटला लोनवर दिला किंवा लीजवर दिला म्हणू शकता तुम्ही. लोन नाही, सॉरी, लीजवर दिला. आणि 1969 सालापर्यंत रिचर्ड हॅलॉक यांनी साधारणतः 2087 इलामेट फोर्टिफिकेशन टॅब्लेट्स पब्लिश केले, प्रकाशित केले. तर गेल्या 70 वर्षात आजपर्यंत 3,000 पेक्षाही कमी टॅब्लेट्स अजून प्रकाशित झाले आहेत. म्हणजे 15,000 ते 20,000 टॅब्लेट्स पैकी फक्त 3,000, 2,500 ते 3,000 टॅब्लेट्स प्रकाशित झालेले आहेत. म्हणजे हा प्रोजेक्ट अजूनही पूर्ण होण्याच्या पासून फारच दूर आहे. यावरून तुमच्या लक्षात येईल की क्युनिफॉर्म लिपीच्या अभ्यासकाला किती मोठ्या प्रमाणात बाहेर देशांमध्ये वाव आहे करिअरमध्ये. हा पर्सेपोलिस मधील शहराचा मुख्य भाग. आणि तिथे ही तटबंदी तुम्हाला दिसून येईल. इकडे जाडजूड भिंती असायच्या आणि या भिंतींमध्ये कुठेतरी या प्रकारचे युनिफॉर्म टॅब्लेटचा मोठा संग्रह सापडला होता. हा हॉल ऑफ 100 पिलर्स म्हणजे शतस्तंभांची सभा, जी आपण सम्राट अशोकाची आपण याच्यात इंडॉलॉजीमध्ये पाहत असतो त्या प्रकारची इथे अवशेष सापडल्यात वाड्याचे. अपदाना राजवाडा त्याला म्हटलं जातं. द क्युनिफॉर्म लिपीचा पिक्टोग्राम म्हणजे चित्रलिपीपासून कसा विकास होत गेला ते इथे आपल्याला दिसून येईल. साधारणपणे इसवी सन पूर्व 3,000च्या सुमारास अशा प्रकारे चित्रलिपी, त्यामध्ये थोडा बदल होत इसवी सन पूर्व 2,500च्या सुमारास हा साधारणपणे आपल्याला राजा गुडियाचा लगाश साम्राज्याचा काळ किंवा उर 3, UR3 चा काळ. आणि हा साधारणपणे तुम्ही म्हणू शकता की इसवी सन पूर्व 1500च्या सुमारचा प्रदेश. या प्रकारचे सर्वात जास्ती आपल्याला प्राचीन युनिफॉर्म टॅब्लेट्स आढळून येतात. आणि या कालखंडामध्ये युनिफॉर्म लिपी ज्या सापडतात त्यामध्ये आपल्याला मेलुहाचं नाव आढळून येतं स्पष्टपणे. दोन्ही प्रकारच्या युनिफॉर्म लिपींमधल्या टॅब्लेट्स तुम्हाला दिसून येतील. आता आपला जो मुख्य विषय आपला राहणार आहे, जुनी पर्शियन किंवा अकेमेनिड युनिफॉर्म, त्यापासून आधुनिक म्हणजेच मॉडर्न पर्शियनचा कसा विकास होत गेला त्याचा इथे कालखंड दिलेला आहे. तर ओल्ड पर्शियन म्हणजे अकेमेनिड युनिफॉर्म ही डावीकडून उजवीकडे वाचल्या जात असे आणि लिहिल्या जात असे. त्याचा पुढचा हा साधारणपणे इसवी सन पूर्व 600 ते इसवी सन पूर्व 300च्या कालखंडामध्ये वापरला गेलेला कालखंड होता ही लिपी वापरल्या गेल्याचा. पुढे ससानीड राजघराण्याच्या काळामध्ये मिडल पर्शियन ही लिपी वापरल्या गेली. साधारणतः इसवी सन पूर्व 250 पासून ते इसवी सन पूर्व 650 पर्यंत, म्हणजे गुप्त घराण्याच्या कालखंडाशी भारतातल्या हा कालखंड मेळ खातो. ओल्ड पर्शियनचा कालखंड हा साधारणपणे मौर्य घराण्याच्या पुढे मागे, म्हणजे हा संपला आणि लगेच मौर्य कालखंड सुरू झाला. पण आपण म्हणू शकतो की अजातशत्रू बिंबिसार यांच्या काळामध्ये ओल्ड पर्शियनचा कालखंड साधारणपणे होता. मिडल पर्शियन गुप्त घराण्याच्या बरोबरीचा कालखंड. मिडल पर्शियन मात्र उजवीकडून डावीकडे हिचं लिहिणं होत होतं. आता ओल्ड पर्शियन वाचताना तुम्हाला लक्षात येईल की त्याचं संस्कृतची खूप साम्य आहे, पण मिडल पर्शियन मात्र ही आत्ताच्या आधुनिक पर्शियनच्या खूप जवळची आहे. तर साधारण 1,000 वर्षाच्या कालखंडात 500 ते 700 किंवा 1,000 वर्षा कालखंडामध्ये भाषेमध्येही बऱ्याच प्रमाणात फरक पडत गेला. नंतर आजची आधुनिक पर्शियन, की जिला फारसी म्हणून ओळखलं जातं, मध्ययुगीन काळात भारतामधल्या ज्याच्यात रेकॉर्ड्स होते, तर त्याचे 3 कालखंड आहेत. एक म्हणजे अर्ली न्यू पर्शियन, नंतर क्लासिकल पर्शियन आणि आत्ताची आधुनिक कंटेम्पररी पर्शियन 1900 इसवी सन पासून तर आतापर्यंतचा कालखंड आहे. तर अर्ली न्यू पर्शियनचा कालखंड 800 ते 900 इसवी सन. क्लासिकलचा कालखंड इराणमध्ये साधारणपणे 1,000 ते 1,800 पर्यंत होता. तर जुनी पर्शियन किंवा अकेमिनिड पर्शियन ही 2 अटेस्टेड जुन्या इराणी भाषांपैकी एक भाषा आहे. आणि दुसरी त्यामध्ये ते अवेस्तन, त्याचा आपण थोडासा अगदी तोंड ओळख शेवटी करून घेणार आहोत. तर मिडल पर्शियन ही ओल्ड पर्शियन पासून थेट विकसित झाली. म्हणजे ओल्ड पर्शियन ही थेट पूर्वज मिडल पर्शियनची आणि आत्ताच्या आधुनिक पर्शियनची आहे. हे त्यामधील अल्फाबेट्स किंवा अक्षर तुम्ही म्हणू शकता.
त्यामुळे तुम्ही पाहू शकता की अ, ई आणि उ हे फक्त 3 यामध्ये स्वर आहेत. बाकी 33 व्यंजनं, म्हणजे 3 व्हॉवेल्स, 33 कॉन्सोनंट्स आणि 8 लोगोग्राम्स म्हणजे 8 चित्र त्यामध्ये आहेत. ते आपण पुढच्या स्लाइडमध्ये पाहणार आहोत. इथे फक्त रू फॉन्ट बरोबर नसल्यामुळे चुकीचा टाईप झाला. हा रू असा. पसारगड राजवाड्यामध्ये हा सायरस द ग्रेट किंवा कुरुश याचा लिहिला गेलेला शिलालेख. तर हा आपण थोडा वाचण्याचा प्रयत्न करू शकतो इथे. ओके, भूषण वैद्य सर, आपण साधारण 1-2 स्टुडंट्स कडून एक 2-3 ओळी वाचून घेण्याचा प्रयत्न करू. भूषण वैद्य. भूषण वैद्य अनम्यूट करा आपल्याला. हा सर बोला. हा, आता मी तुम्हाला मदत करतो. काही अल्फाबेट वाचण्यासाठी प्रयत्न करूया आपण. डावीकडे तुम्हाला कम्पॅरिझनसाठी अल्फाबेटिकल चार्ट दिलेला आहे आणि उजवीकडे मी हायलाइट करतो ते अक्षर, फक्त तुम्ही वाचण्याचा प्रयत्न करा. हो माझं चालू आहे पण मला फक्त पहिला अ सापडला, दुसरं हा, हे हे पहा, मी सलग. त्याच्यावरती जस्ट ते पण हा लिहितो. 2 उभ्या रेषा आणि वरती एक हॉरिझॉन्टल म्हणजे आडवी रेषा आहे. बरोबर. हम्म. आणि हा तिसरा. पहिलं अ आहे, दुसरं मला नाही सापडत आहे. मला च आहे का दुसरं तो द. नाही? दुसरा द. अच्छा द आहे, बरोबर. यस. ओ द. आणि अ तिसरा. द. हा, तिसरा आहे त्यामध्ये एक आडवी रेष आणि 3 उभ्या. एक आडवी आणि 3 उभ्या आहेत. अच्छा ओके. एक आडवी 3 उभ्या. हा म. अदम. तर शब्द झाला अदम. 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 अदम हा. हा, अदमचा अर्थ मी किंवा आय इंग्लिशमध्ये. अदम म्हणजे मराठीमध्ये मी म्हणू शकता आणि अहम इंग्लिशमध्ये सारखं. आय. ओके, संस्कृतमध्ये अहम. अहम. हा. ओके, म्यूट करा. मी दुसऱ्या व्हॉलेंटियरला विचारतो. अभिजित मोहिरे. ठीक आहे, आदित्य पाटील अनम्यूट करा. केतकी भागवत. ओके, केतकी मला वाटतं आपल्या याच्याच पैकी स्टाफ पैकी. महेश पैठणकर. मणिंद्र कुलकर्णी. कु. हा, कू. अ, हे बा, एक मिनिट एक कु. मिनिट. पहिलं झाला कू. सर तुमचा दुसरा व्हॉइस उ. थोडासा मोठा ठेवाल का प्लीज? सॉरी. तुमचा व्हॉइस थोडा मोठा ठेवा. ओके. हां, ठीक आहे. आता क्लिअर येत ऐकू? हो हो. हा, एकदा रीडिंग चालू करा. पहिला पहिला कु आहे. सॉरी, लेट मी दुसरा उ हायलाइट. आहे. ओके, कू देन ऊ. पुरुष. कुरुष. करेक्ट. कुरुष म्हणजे सायरस. अदम कुरुष म्हणजे मी कुरुष किंवा आय एम सायरस. ओके, म्यूट करा. नेक्स्ट, मानसी साने.
डॉक्टर दीप्ती जोगळेकर. वर्षा मिश्रा. ओके मणिंद्र, आपण कंटिन्यू करू शकता. अदम कुरुश. सॉरी, ख. ख. हे चिन्ह एक आहे. मिनिट, मी आता ते अक्षर होते काढलं होतं, एक मिनिट. हम्म. श. ख श म्हणजे त्याला क्ष. हो. हे अ. त्यानंतर हा ख श अ म्हणजे क्षा. ज. य. नाही नाही, ज नाहीये. इट इज सॉरी, ज य. नाहीये. य य. य आहे. हा, य. हम्म. त्यानंतर श. य. हा झाला थ. थ. टी एच थ. हा. हा. ओके. ओके सो हा शब्द झाला थ. क्षायथीय. क्षायथीय. ओके. शायथीय. हा आता हे पूर्ण वाक्य ऍक्च्युली होतं. सर, मी तुमच्याकडनंच ही स्क्रिप्ट माहिती आहे मला, शिकलेली लक्षात आहे आहे, 2 लक्षात आहे. वर्षांपूर्वी. येस, लक्षात आहे. 2021-22 सुमारास. हो. सो हे पूर्ण वाक्य होतं. अदम म्हणजे आय, कुरुष, शायथीय. आय एम कुरुष किंवा आय एम सायरस द किंग किंवा मी सायरस राजा किंवा मी कुरुष राजा. आणि पुढे हे आहे हकमनीशीय म्हणजे अकेमेनिड. म्हणजे अकेमेनिड हे घराणे. सायरस राजाचा जो स्मारकाचा पसारकडे कॉम्प्लेक्स आहे त्याच्यापासून जवळ एक सायरसचा राजवाडा आहे आणि त्या राजवाड्याच्या जवळ एक स्तंभ ज्यावर हा शिलालेख कोरला गेलेला आहे. तर बरेच लोक असं म्हणतात की बरेच संशोधकांचं असं मत आहे की हा शिलालेख हा लोकांना फसवण्यासाठी दारियस राजांनी खोटा डुप्लिकेट तयार केला होता. याचं कारण म्हणजे अ, जुनी पर्शियन लिपी क्युनिफॉर्म लिपीचे शिलालेख हे दारियस राजा स्वतःच सांगतो की मी स्वतः ही लिपी तयार करून त्यात हे कोरलेले आहेत. असं असताना सायरस जो स्वतः दारियसच्या आधी होऊन गेला त्यांनी या लिपीमध्ये शिलालेख कसे कोरले हा प्रश्न बऱ्याच संशोधकांनी त्यामुळे उपस्थित केला. तर पुढच्या स्लाइडमध्ये आपल्या लक्षात येईल की इकडे नक्की काय घोळ राजा दारियसने घातलेला होता. त्याखाली जी लिपी आहे ती इलामाइट लिपी आणि त्याखाली असलेली अक्केडियन लिपी. याच्यामध्ये तुम्हाला दिसेल की राजासाठी हा लोगो वापरला गेलेला आहे. आणि तुम्हाला असे हजारो लोगोज या 2 लिपींमध्ये लक्षात ठेवावे लागतात. आणि त्या उलट ओल्ड पर्शियन युनिफॉर्म मध्ये फक्त हा अल्फाबेटिकल चार्ट तुम्हाला नीट पाठ करायची गरज आहे. त्यामुळे ही सर्वात सोपी युनिफॉर्म लिपी आहे सर्व लिपींमधली. तर आता ही लिपी ओल्ड पर्शियन युनिफॉर्म लिपी ही कशा प्रकारे तिचा उलगडा झाला किंवा डिसायफॉर्मेटिची कशा प्रकारे झाली ते आपण पाहू. डावीकडे कास्टन निबर हे एक जर्मन सर्वेक्षक होते. तर साधारण इसवी सन 1761च्या सुमारास जानेवारी 1761 म्हणजे तुम्हाला लगेच लक्षात येईल की पानिपतच्या युद्धाच्या सुमाराचा तो काळ होता. त्या काळात डेन्मार्कचा राजा 5वा फ्रेडरिक यांनी एक संगणकीय मोहीम किंवा सायंटिफिक एक्सपिडिशन सुरुवात केली त्याला. आणि त्या मोहिमेअंतर्गत यांचं काम होतं की मध्य पूर्वेला भेट द्यायची. तर त्या मोहिमेअंतर्गत या संशोधकांनी कार्लसन निबरनी पर्शियाला व्हिजिट केली. आणि तिथे त्यांनी एका विचित्र लिपीत किंवा गूढ लिपीमध्ये काही शिलालेख पाहिले पर्सेपोलिसला. आणि त्यांनी त्याचे एक लिप्यंतर त्यांनी हे केलं म्हणजे त्याचे इम्प्रेशन्स घेतले. आणि पुढे मागे हे त्यांनी घेऊन 15 ते 16 वर्षांनी डेन्मार्कमध्ये प्रकाशित केले. पुढे निबरच्या लिप्यंतराचा उपयोग हा जॉर्ज फ्रेडरिक गोतेफेंड यांनी लिपी उलगडण्याच्या प्रयत्नाच्या दरम्यान केला. त्यांच्या लक्षात आलं की ठराविक
चिन्ह ही सतत रिपीट किंवा वापरले गेलेली आहेत. त्यावरून त्यांनी असा अंदाज बांधला की ही कदाचित अल्फाबेटिकल म्हणजे अक्षरांनी सुरू झालेली लिपी असावी. आणि इतर युनिफॉर्म लिपींपेक्षा ही वेगळ्या प्रकारची आणि थोडी सोपी असल्याचा त्यांनी निष्कर्ष काढला. नंतर त्यांनी पुढचा निष्कर्ष काढला की प्रत्येक शब्द हा अशा प्रकारे तिरक्या रेषांनी दुसऱ्या शब्दापासून वेगळा केलेला आहे. म्हणजे थोडक्यात दोन तिरक्या रेषांच्या मध्ये एक शब्द आहे. ग्रोथेफेंडी त्यानंतर 1802 सालापर्यंत जुन्या पर्शियनच्या म्हणजेच अकेमिनेड पर्शियनच्या 37 चिन्हांपैकी 10 चिन्हांचा उलगडा केला. आणि ते करण्यासाठी त्यांना उपयोग झाला त्या हिरोडोटसच्या नोंदींचा. हिरोडोटस ज्याला प्राचीन इतिहासकार, ग्रीक इतिहासकार म्हणून आपण ओळखतो, त्यांनी द हिस्ट्रीज या ग्रंथामध्ये तिसऱ्या खंडामध्ये अकेमिनेड राजांच्या बद्दल खूप विस्तृत वर्णन केलं आहे. त्यामध्ये बरेच राजे सायरस किंवा दारियस यांची नावं आली होती. तर त्यांचा रेफरन्स वापरून यांनी ही विशेष नामं पहिले ओळखून काढली आणि त्या विशेष नावांच्या आधारे पुढील काळामध्ये इलामाइट युनिफॉर्म आणि नंतर अकिडियन युनिफॉर्मचाही उल्लेख झाला, सॉरी उलगडा झाला. तर थोडक्यात जुन्या पर्शियन किंवा अकेमिनेड युनिफॉर्मच्या उलगड्यामुळे बाकी दोन युनिफॉर्म लिपींचा सुद्धा उलगडा होण्यास मदत झाली. आता यामध्ये जॉर्ज फ्रेडरिक ग्रोथेफेंड यांचे पुत्र होते कार्ल ग्रोथफेंड. यांनी वायव्य भारतातील खरोष्टी लिपीच्या उलगड्यात महत्वाची भूमिका बजावली होती. पण त्याच वेळी सर जॉन प्रिन्सेप यांनी स्वतंत्रपणे आपला शोध प्रसिद्ध केला. तर त्यामुळे त्यांना अधिक क्रेडिट मिळालं खरोष्टी लिपीच्या उलगड्याचं. आता यामध्ये आपण पाहू की संस्कृतची याची किती समानता होती. आता हा शब्द आहे खातीय. दार्यबुश, दार्यबुश म्हणजे दारियस राजा, आणि पुढे आहे क्षायतीय. क्षायतीय म्हणजे राजा. खातीय, दार्यबुश, क्षायतीय. संस्कृत मधला शब्द आहे शंसती. त्याचा अर्थ आहे टू प्रोक्लेम ऑर टू डिक्लेअर. खातीयचा अर्थ सुद्धा टू डिक्लेअर. खातीय, दार्यबुश, क्षायतीय म्हणजे सेट दारियस द किंग किंवा डिक्लेअर्स दारियस द किंग. आता यामधील क्षायथीय शब्द हा संस्कृत मधल्या क्षत्रिय शब्दासारखा. तर त्यांचं मूळ किंवा रूट संस्कृत मधील क्षी मध्ये त्याचा अर्थ होतो टू रूल. अगदी त्याचप्रमाणे क्षायथीय शब्द हा आपला ओल्ड पर्शियन मध्ये सुद्धा पाहायला मिळतो. आता यामध्ये अदम, दार्यवुश, क्षायथीय. आय एम दारियस द किंग. पुढे आहे वज्रक, क्षायथीय. वज्रक म्हणजे ताकदवान किंवा बलशाली राजा. क्षायथीय नाम. आता यामध्ये तुम्ही पहा क्षायथीय नाम अगदी संस्कृतच्या विभक्तीसारखंच जेनेटिव्ह किंवा डेटिव्ह त्याला विभक्ती आपण म्हणू शकतो. संस्कृतचं बेसिक तुम्हाला व्याकरण जर माहिती केलं असेल तर त्यात तुम्हाला लगेच लक्षात येईल. तर यामध्ये लोगोग्राफ्स काही तुमच्या लक्षात येतील. आपण इथे त्याची कंपॅरिझन करू. हा क्षायथीय शब्द एवढा लांबलचक तुम्हाला इथे पाहायला मिळतोय. त्याला त्यांनी पुढच्या काळामध्ये सोपी बनवण्यासाठी लोगोची निर्मिती केली. आता लोगोंमुळे काय झालं की लांबलचक शब्द लिहिण्याच्या ऐवजी छोट्या जागेमध्ये आणि काम होऊ लागलं, वेळ आणि जागेची बचत होऊ लागली. तर त्यामुळे हा शब्द अगदी लोगो वापरून अदम, दार्यबुश, क्षायथीय, आय एम दारियस द किंग, वज्रक, क्षायथीय आणि पुढे हा त्याला क्षायथीय, क्षायथीय नाम. क्षायथीय नाम म्हणजे राजांचा राजा. खाली यामध्ये लोगोग्राफ्स आपल्याला दिसून येतील. हा झाला क्षायथीय. भूमीसाठी असलेला हा शब्द अदम, दार्यबुश, क्षायतीय, वज्रक, क्षायथीय, क्षायथीय नाम, क्षायथीय म्हणजे आय एम दारियस द किंग. वज्रक, क्षायथीय म्हणजे ग्रेट किंग किंवा मायटी किंग. क्षायथीय नाम म्हणजे राजांचा राजा आणि क्षायथीय
भूमीय किंवा क्षैतीय दैयुणाम याचा अर्थ होतो निरनिराळ्या प्रदेशांचा किंवा निरनिराळ्या भूमींचा राजा. तशा प्रकारे लोगोग्राफिक आणि अल्फाबेटिकल किंवा चित्रलिपीतील काही चिन्ह आणि अक्षर हे दोन्ही वापरून ओल्ड पर्शियन अकेमिनेट युनिफॉर्म ही वापरल्या जाऊ शकते, लिहिल्या जाऊ शकते. आता यामधील हा शब्द आहे वज्रक. वज्रक म्हणजे ताकदवान, शक्तिशाली किंवा सामर्थ्यशाली. याचं आता आपण क्लासिफिकेशन पाहू वेगवेगळ्या भाषांमध्ये कसं झालं. संस्कृतमध्ये शब्द आहे वाज, जुन्या पर्शियन मध्ये आहे वज्रक, मिडल पर्शियन मध्ये तो होतो वजुर्ग आणि आधुनिक पर्शियन मध्ये होतो बोजोर्ग. या सगळ्यांचा अर्थ म्हणजे ताकदवान, शक्तिशाली किंवा सामर्थ्यशाली. तशा प्रकारे या इंडो इराणियन भाषांचा एकमेकांशी असलेला संबंध. आता विस्तृतपणे आपण पाहू की जुनी पर्शियन ओल्ड पर्शियन युनिफॉर्म ही कशा प्रकारे वाचल्या गेली. तर हेनरी रॉलिंग्सन डावीकडे पाहू शकता, तर ब्रिटिश आर्मी ऑफिसर किंवा ब्रिटिश सैन्याधिकारी होते आणि त्यांनी पर्शियाला भेट दिली होती साधारण इसवी सन 1835च्या सुमारास. आणि त्याच काळात त्यांनी ही लिपी यशस्वीरित्या वाचून दाखवली. तर रॉलिंग्सननी पर्सेपोलिसमध्ये दारियस किंवा दारियभूष हा शब्द आधीच ओळखला होता. आणि जेव्हा त्यांनी बेहिस्तून शिलालेख, बेहिस्तून हा सर्वात मोठा शिलालेख आहे, इथे उजवीकडे तुम्हाला दिसेल, हा बेहिस्तून शिलालेख आहे. हा पूर्ण बेहिस्तून म्हणून इराणमध्ये प्रदेश आहे त्यामध्ये कोरला गेलेला शिलालेख आहे. ज्या बेहिस्तून शिलालेखामध्ये त्यांनी तीच अक्षरं ओळखली. जुन्या पर्शियन भाषेसाठी ओल्ड पर्शियन युनिफॉर्म लिपी वापरली जाई. आणि इसवी सन पूर्व 525च्या सुमारास स्वतः राजा दारियसने हा शिलालेख कोरण्यासाठी म्हणून ही लिपी विकसित केली असावी असा अंदाज हा रॉलिन्सननी बांधला. आता या शिलालेखाच्या पहिल्या ओळींमध्ये काही वैयक्तिक नावांची यादी होती, म्हणजे राजांच्या नावांची यादी होती. आणि ती यादी अगदी हिरोडोटसनी ग्रीकमध्ये लिहिलेल्या यादीतील नावांच्या सारखीच होती आणि त्याचा वापर करून ही नावं अगदी सहजपणे ओळखल्या गेली. आता ती नावं कशी होती ते आपण पुढच्या ओळीमध्ये पाहू. हिरोडोटसने राजा दारियसचा मुलगा असलेला राजा झक्सिस आणि दारियसचा भाऊ असला अर्टबानुस यांच्यामधील एक भांडण किंवा वाद हा आपल्या हिस्ट्रीच्या 7व्या पुस्तकामधील 11व्या पॅरेग्राफमध्ये दिलेला आहे. तर त्या दोघांचा वाद चालू असताना झक्सिस आपल्या काकांना चिडून म्हणतो की जर तू माझा काका नसता तर मी तुला शिक्षा केली असती, आणि जर मी ग्रीक लोकांना शिक्षा दिली नाही तर मी झक्सिस नाही की जो राजा दारियसचा पुत्र होता, जो स्वतः हिस्टॅस्पिसचा पुत्र होता, जो अर्सॅमिसचा पुत्र होता, जो अरियरमनेसचा पुत्र होता, जो चिस्पिसचा पुत्र होता आणि जो स्वतः अकेमेनिसचा पुत्र होता. म्हणजे अशा प्रकारे एक फॅमिली ट्री द हिस्ट्री या पुस्तकामध्ये ग्रीक भाषेमध्ये ग्रीक इतिहासकार हिरोडोटस यांनी दिलेला आहे. डावीकडे तुम्हाला इंग्लिश मधलं त्याचं मूळ संभाषण दिसून येईल कसं होतं ते. यात आपलं दिसतं की अकेमिनिस हा एक प्राचीन राजा होता. त्यापासून टिस्पिस किंवा चेस्पिस, पुढे अरियरम्न, अरियरम्नचा मुलगा झाला अर्शॅमिस, त्याचा झाला हिस्टॅस्पिस आणि हिस्टॅस्पिसचा मुलगा झाला दारियस आणि दारियसचा मुलगा पुढे झाला झक्सिस. आपण त्यांना एक्स याने लिहिले. ही झाली एक शाखा. आणि दुसऱ्या शाखेमध्ये सायरसची शाखा, हा सायरस द ग्रेट ज्याने अकेमिनेट साम्राज्य स्थापन केलं. सायरस पहिला, कॅम्बायसिस पहिला, त्यानंतर सायरस द ग्रेट, त्याची दोन मुलं कॅम्बायसिस आणि दुसरा मुलगा स्मर्तिस. ही शाखा पुढे वाढली. पण ऐतिहासिक दृष्ट्या महत्वाचा सायरस द ग्रेट होता. त्याला इराणचा राष्ट्रपुरुष अजूनही म्हटलं जातं. आता या ओळी झाल्यानंतर साधारण फॅमिली ट्रीची ही शाखा आपल्या लक्षात येईल बेहिस्तूनच्या शिलालेखामध्ये लिहिल्या गेलेली. हे आहे अदम, दार्यबुश, शायथीय, वज्रक शायथीय, शायथीयाणाम, शायथीय. आता ओल्ड पर्शियन मध्ये अदम, दार्यबुश क्षैतीय, वज्रक क्षैतीय, क्षैतीयाणाम क्षैतीय.
त्याचं संस्कृतमध्ये अहम दार्य वहू क्षत्रिय वज्रका हा क्षत्रिय हा क्षत्रियाणाम क्षत्रिय असं थेट तुम्ही भाषांतर करू शकता. याचा अर्थ आहे मी दारियस राजा, सामर्थ्यशाली राजा आणि राजांचा राजा. पुढे तो म्हणतो मना पिता, मना पिता विष्टास्प, विष्टास्पह्या पिता अर्शाम. संस्कृतमध्ये मम पिता विष्टास्प, विष्टास्पस्य पिता अर्शामहा. इतकी समानता या दोन भाषांमध्ये तुम्हाला आढळली. लिपी फक्त वेगवेगळ्या आहेत. आता भाषांमध्ये समानता असताना तुम्ही एक लक्षात घ्या की हा परिसर भारताचा इसवी सन पूर्व 500च्या सुमाराचा, म्हणजे या काळामध्ये दारियस साम्राज्य विस्तार झालेला होता. इसवी सन पूर्व 516 मध्ये त्यांनी सिंध प्रांत आणि हा पूर्ण परिसर आपल्या ताब्यात घेतला होता. तर या काळामध्ये गांधारचा हा परिसर हा पूर्णपणे दारियसच्या किंवा अकेमेनिड साम्राज्याच्या अंतर्गत होता. आणि त्याच काळात साधारण या काळाच्या पुढे मागेच पाणिनियन संस्कृत चे नियम रचले गेले. म्हणजे थोडक्यात अकेमेनिड साम्राज्याचा इन्फ्लुएन्स त्या परिसरामध्ये असल्याचा हा सुमार असेल की ज्या काळात पाणिनियन संस्कृतचे व्याकरणाचे धडे इथे रचले गेले. तर तुम्हाला लक्षात येईल की अनेक समानता असलेल्या विविध भाषांपासून संस्कृत भाषा ही कदाचित वेगळी केली गेली असू शकते, असं बहुतेक एक शक्यता यामध्ये आपण वर्तवू शकतो. पण आता तुम्ही स्वतः त्यामध्ये पाहू शकता की देवनागरीमध्ये ही लिपी ताबडतोब लिप्यंतर केल्यानंतर तुम्ही संस्कृतची असलेली समानता तुम्हाला लक्षात येईल त्याची कशा प्रकारची आहे. आणि या सर्व एकाच भौगोलिक प्रदेशामधील भाषा होत्या. इथे अवेस्ता या भागात वापरली जाईल जास्ती करून. जुनी पर्शियन साधारणपणे या परिसरामध्ये होती, पण साम्राज्य मात्र पूर्ण इथपर्यंत पसरलेलं होतं. तर ही समानता आणि हा भौगोलिक त्यामागचा परिसर. आता यामध्ये पण तुम्हाला लक्षात येईल हा थातीय दार्यवुष क्षायतीय राजा दारियस इथे जाहीर करतोय. हा आहे अष्ट, न्यूमरिक 8, अष्ट मना, तुमाया म्हणजे कुटुंब, तीय पूर्वम, पूर्वम म्हणजे पूर्वम, क्षायथीय आह म्हणजे माझ्या आधी घराण्यातील 8 लोक राजे होऊन गेले. आणि पुढे तो म्हणतो अदम, हे झालं न, व आणि म, अदम नवम म्हणजे मी 9वा आहे. आणि पुढे तो म्हणतो न्यूमरिक त्यांनी संख्या सुद्धा 9 दिलेली आहे. म्हणजे थोडक्यात तो काय सांगतो याच्यामध्ये की माझ्या आधी घराण्यामध्ये 8 लोक राजे होऊन गेले आणि अहम नवम किंवा अदम नवम म्हणजे मी 9वा आहे. आता यात त्यांनी आपल्याकडे ताब्यामध्ये असलेल्या प्रांतांची यादी दिलेली आहे. तातीय दार्यवुष क्षायतीय म्हणजे राजा दारियस म्हणतो, तातीय दार्यवुष क्षायतीय राजा दारियस म्हणतो. काय म्हणतो तो, तर इमा, इमा म्हणजे धिस किंवा हे, इम दह्याव, त्या मना पतियाईश म्हणजे हे प्रांत माझ्या ताब्यात आहेत. संस्कृतमध्ये सुद्धा इम शब्द आहे ज्याचा अर्थ इंग्लिशमध्ये धिस आणि मराठीमध्ये हा. हे प्रांत माझ्या ताब्यात आहेत. तर कोणते प्रांत त्यांची तो नावं सांगतोय. हा पहिला प्रांत आहे पार्स, पार्स म्हणजे इराण, इराणचा पार्स म्हणून प्रॉव्हिन्स आहे तो आपण नकाशात पाहू. उज, उज म्हणजे इलम, त्यानंतर बाबिरुश, बाबिरुश म्हणजे बॅबिलॉन किंवा आजच्या बगदादचा परिसर. हा आहे अरबाय, अरबाय म्हणजे अरेबियाचा प्रांत. त्यानंतर हा आहे तो मुद्राय, मुद्राय म्हणजे इजिप्त. हा आहे युन, युन म्हणजे ग्रीस, युनान ज्यापासून यवन शब्द आपण म्हणतो युन. आपण महत्वाचे प्रांत फक्त पाहतो त्यामध्ये. नंतर हा आहे गदार, गदार म्हणजे गांधार.
पुढे आहे सक म्हणजे शक म्हणजे सिथियन्स. हा हरूवतिश. हरूवतिश म्हणजे साधारणतः बलुचिस्तानचा भाग. पुढे तो म्हणतो फ्रहरनम, दय्याव, आणि हा आहे 23. एकंदरीत 23 प्रांत हे माझ्या राज्यामध्ये समाविष्ट होतात असं राजा दारियस म्हणतो. पण यामध्ये तुम्हाला हिदुव म्हणजे सिंधचा उल्लेख आढळत नाही. याचं कारण म्हणजे बेहिस्तून शिलालेख हा इसवी सन पूर्व 519 मध्ये लिहिला गेला होता, ज्यावेळी दारियसनी सिंध प्रांताची मोहीम हाती घेतली नव्हती. त्यानंतर 3 वर्षांनी दारियसने सिंध प्रांत जिंकून घेतला. अ, हा शिलालेख लिहिला त्या काळात राजा सायरस कडून मिळालेलं रेडीमेड साम्राज्य त्यांनी आपल्या ताब्यात घेतलेलं होतं. ते कसं घेतलं तो आजचा आपला विषय नाही, तर त्यामुळे आपण तो इतिहास कधीतरी नंतर चर्चा करू त्याची. थोडक्यात हे सायरसच्या साम्राज्याचं दारियसनी केलेलं वर्णन आहे असं आपण म्हणू शकतो, ज्यामध्ये इंडियाचा किंवा सिंध प्रांताचा समावेश नव्हता, पण गांधार हा भारतीय उपखंडाचा प्रदेश त्यामध्ये समाविष्ट असल्याचं शिलालेखामध्ये तुम्हाला दिसून येईल. बरेचदा काही इतिहासकार भाषण करताना सांगतात किंवा काही लिहिताना सांगतात की बेहिस्तून शिलालेखामध्ये भारताचा उल्लेख आहे. तर तुम्ही आता स्वतः शिलालेखात पहा, 23 प्रांतामध्ये हिंदुश किंवा हिदुशचा कुठलाही उल्लेख दिसत नाही. पर्सेपोलिसच्या इन्स्क्रिप्शन पासून पुढे म्हणजे इसवी सन पूर्व 516 नंतर हिंदू प्रांताचा अगदी जाहीरपणे उल्लेख चालू होतो. आता हे ते प्रांत आहेत, एकूण 23 प्रांत. यामधला अरेबिया हा आजचा सौदी अरेबिया नसून तर इजिप्तच्या सिनाई परिसराच्या आसपासचा भाग, नकाशा हे पूर्ण बरोबर नाहीये, हा एकूण प्रदेश अरेबियाचा होता त्यावेळेस. एवढा हे थोडक्यात इसवी सन पूर्व 500च्या सुमारास किंवा दारियसच्या मृत्यूपर्यंत इसवी सन पूर्व 486 पर्यंत हे साम्राज्य अ, ग्रीसच्या सीमांपासून तर आजच्या रावी नदीपर्यंत आणि लिबियापासून लिबियापर्यंत पसरलेलं होतं. इजिप्त लिबियापर्यंत पसरलेलं होतं आणि यामधलं उझबेकिस्तानपर्यंत. आणि थोड्याफार फरकाने असंच साम्राज्य हे अलेक्झांडरच्या आक्रमणापर्यंत कायम राहिलं. पुढे अलेक्झांडर आला आणि त्यांनी इथला तिसरा दारियस याला इसवी सन पूर्व 330 मध्ये ठार मारलं आणि थेट इथपासून तर ती रावी नदीपर्यंत, चिनाब नदीपर्यंत त्याची सत्ता स्थापन झाली. आणि पुढे मग पोरस झालेलं युद्ध वगैरे ते नंतरचा काळ जो आपण इंडॉलॉजी मध्ये पाहत असतो. आता बेहिस्तून शिलालेखाचा जो चौथा स्तंभ आहे किंवा चौथा कॉलम आहे, तर त्यामध्ये त्यांनी काही महत्वाच्या नोंदी केलेल्या आहेत. त्यामध्ये तो काय म्हणतो, इम दीपी चिसम. आता यामधला महत्वाचा शब्द आहे दीपी. इम दीपी चिसम म्हणजे हा शिलालेख, त्या अदम, हा शिलालेख जो मी अकुनवम म्हणजे तयार केला, जो मी तयार केला. पुढे तो म्हणतो पतिश्याम. पतिश्याम म्हणजे खाली शब्द पाहतो मी, ऍडिशनली म्हणजे शिवाय, त्याशिवाय. हा शब्द आहे अरिय म्हणजे तो आर्य लिपीमध्ये होता. म्हणजे थोडक्यात जुन्या पर्शियन युनिफॉर्म लिपीचं नाव स्वतः दारियसने म्हटलेलं आहे आर्य लिपी त्याला, त्या काळामध्ये. इसवी सन पूर्व 550च्या सुमारास, इसवी सन पूर्व 520च्या सुमारास या लिपीला स्वतः दारियस आर्य लिपी असं म्हणतो. पुढे तो म्हणतो अर्य आह म्हणजे तो आर्य लिपीमध्ये होता. उता. उता म्हणजे आणि. पवस्ताया. पवस्ताया म्हणजे प्राण्यांची कातडी. आणि तो प्राण्यांच्या कातडीवर. उता हा आहे चर्म. पुन्हा तो म्हणतोय एम्फसाइज करण्यासाठी चर्मावरती म्हणजे कातडीवर ग्रथिता. म्हणजे शिलालेखाची एक कॉपी ही प्राण्यांच्या कातडीवरती सुद्धा लिहिल्या गेली होती. हा हो. आणि पुढे वर्णन आहे की तो पूर्ण राज्यभर त्यांनी या कॉपीज पसरवल्या आणि नंतर मग तो शिलालेखामध्ये कोरवून घेतला बेहिस्तूनच्या याच्यामध्ये. तर थोडक्यात आर्य लिपीमध्ये प्राण्यांच्या कातडीवर त्याची एक कॉपी बनवून घेतली. त्या कॉपीच्या बऱ्याच कॉपी बनवल्या गेल्या आणि तो पूर्ण साम्राज्यभर ते डिस्ट्रीब्यूट केलं गेलं. आणि डिस्ट्रीब्यूट केल्यानंतर त्याच्या समोर त्यांनी बेहिस्तूनला जाऊन हा शिलालेख स्वतःच्या डोळ्यांसमोर एकदा लिहून घेतला. असं थोडक्यात त्याचं वर्णन 5व्या आणि 4थ्या स्तंभामध्ये लिहिलेलं आहे. आता ओल्ड पर्शियन शिलालेख त्याच्यामध्ये उल्लेख तो करतो इमदीपी किंवा इमदीपी चिस्म.
आणि प्राकृतमध्ये खरोष्टी लिपीमध्ये अशोकाने सुद्धा डीपी असा उल्लेख शहाबाजगडीच्या शिलालेखामध्ये केलेला आहे. तर पुन्हा आपल्याला यामध्ये भाषांमध्ये समानता आढळून येते. लिपी जरी वेगळ्या असेल तरी सुद्धा भाषांमधील समानता आपल्या यामध्ये आढळून येतात. आणि कालखंडामध्ये सुद्धा फक्त जवळपास 250 वर्षांचा फरक आहे. अशोकाचा कालखंड आपण साधारण धरू इसवी सन पूर्व 250 राऊंड फिगर करून, आणि दारियाचा इसवी सन पूर्व 520 असा आहे. तर 260-270 वर्षाचा कालखंड फक्त यामध्ये. पुढे अवेस्तन लिपी, याचं अगदी थोडं 2 मिनिटात तुम्हाला मी सांगतो. अवेस्तन ही ओल्ड पर्शियन प्रमाणेच ही ईस्टर्न इराणियन म्हणजे पूर्व इराणच्या भागामध्ये वापरल्या गेलेली लिपी आणि भाषा होती. तर ही वैदिक संस्कृतच्या जास्ती जवळची आहे. साधारणतः इसवी सन पूर्व 1500च्या सुमारास ही भाषा होती, पण याची लिपी मात्र इसवी सन 200 ते 300च्या सुमारास याची विकसित करण्यात आली होती. तर सस्सानीड राजघराण्याचा हा काळ होता. सस्सानीड घराणं हे शेवटचं राजघराणं इस्लामच्या आक्रमणाच्या आधीचं. तर अवेस्तन आणि जुन्या पर्शियनमध्ये फरक असा आहे की ही सुद्धा लिहिल्या जाते, ही लिहिल्या जाते उजवीकडून डावीकडे. तर अवेस्तनमध्ये एकूण 50 कॅरेक्टर्स किंवा अक्षर आहेत. 35 स्वर किंवा वॉवेल्स आणि 15 वॉवेल्स आणि 35 कॉन्सोनंट म्हणजे व्यंजन आहेत त्यामध्ये. आता अवेस्तन आणि संस्कृत यामधली समानता आपण अगदी थोडक्यात पाहून घेणार आहोत. दोन्ही बद्दल विभक्ती दाखवल्या आहे. शब्द आहे पुत्र. हा पुत्र शब्द उजवीकडून डावीकडे. त्याचं नॉमिनेटिव्ह केस आहे पुत्रो. यामध्ये येतं पुत्र हा. ड्युएल म्हणजे अनेक वचन, त्याचं नॉमिनेटिव्ह पुत्र आणि यामध्ये पुत्रव. आणि नॉमिनेटिव्ह प्लुरल त्याचं आहे पुत्राओ वंगो, याचं येतं पुत्राहा. पुत्र पुत्रो पुत्राहा हे संस्कृत झालं. पुत्रो पुत्र पुत्राओ वंगो हे झालं अवेस्तन. तर इतकी त्यामध्ये समानता त्या प्राचीन भाषांमध्ये आहे. आता हे चर्मपत्र आरामाईक लिपीमध्ये कोरल्या गेलेलं, इसवी सन पूर्व 5व्या शतकामधलं. तर ही कॉपी इजिप्त मधल्या एलिफंटाईन या प्रदेशामध्ये सापडली. तर दारियस राजांनी अ, जो बेहिस्तूनच्या शिलालेखात उल्लेख केलेला आहे मागे आपण वाचलेला, की मी चर्मावरती लिहून घेतलं आणि सगळीकडे पसरवलं, तर त्याला दुजोरा देणारा हा लेख आहे. ही त्याच लेखाची दुसरी कॉपी. याला जर तुम्ही गुगलवर पाहिलं तर अरामाईक बेहिस्तून पपायरी असं म्हणू शकता, किंवा एलिफंटाईन पपायरी असे सुद्धा तुम्ही म्हणू शकता. तर यामध्ये भाषांतर अरामाईक बऱ्यापैकी वाचल्या गेलेली लिपी आहे, तर त्यामुळे त्याचं भाषांतरही उपलब्ध आपल्याकडे आहे. तर खालती त्याचं ट्रान्सलेशन तुम्हाला अगदी चांगल्या प्रकारे दिसून येईल. बाकी ऑनलाईन रिसोर्सेसमध्ये अरामाईक पपायरीवरती भरपूर डिटेल्स तुम्हाला पाहायला मिळतील. थोडक्यात बेहिस्तून शिलालेखाचे 2 क्रॉस रेफरन्स आपल्याला मिळतात. एक आपल्याला मिळतो हिरोडोटसकडे आणि दुसरा मिळतो अरामाईक पपायरीवरती. तर अशा प्रकारे फार कमी आपला क्रॉस रेफरन्सेस सापडत असतात. तर त्यातला हा एक शिलालेख आहे. या शिलालेखामध्ये 5 कॉलम किंवा 5 स्तंभ आहेत आणि साधारण 400 ओळी आहेत. आणि त्यामध्ये साधारण 1000च्या आसपास, 1000च्याही वरती शब्द आहेत. आणि हा एक प्रकारे शब्दकोश आहे जुन्या पर्शियन भाषेचा. आता इथून इथे 5 स्तंभ तुम्हाला दिसतील निरनिराळे. हे 5 स्तंभ आहेत आणि 3 लिपी आणि 3 भाषा यामध्ये हा शिलालेख लिहिला गेलेला आहे. तर आपण आता नवीन राजा झालो आहोत हे वेगवेगळ्या प्रकारे दारियस यामध्ये पटवून देण्याचा प्रयत्न करत असतो. असा थोडक्यात त्या शिलालेखाचा इतिहास. यानंतर आत्ताच्या पर्शियनला खूप जवळची असलेली मिडल पर्शियन किंवा पहलवी. तर पहलवी ही लिपी किंवा मिडल पर्शियन भाषा ही साधारणतः इसवी सनाच्या 2ऱ्या शतकापासून पुढे उदयाला आली. या भाषेमधला सर्वात मोठा प्रॉब्लेम म्हणजे असा की फक्त 14 अक्षरं यामध्ये आहेत. आणि यामधील काही अक्षरं ही मल्टिपल कॅरेक्टर्स किंवा अनेक उच्चारांना हे रिप्रेझेंट करतात.
त्यामुळे पहिलवी जेव्हा तुम्ही लिहिलेली वाचता तर त्यामुळे तुम्ही गॅरंटी देऊ शकत नाही की कुठल्या शब्दाचा काय उच्चार होईल. तर ही किचकट लिपींपैकी एक लिपी आहे पहिलवी. तर या कारणासाठी पहिलवी मजकूर वाचणं जरा कठीण आहे. आणि यामध्ये बरेचसे गैर इराणी शब्द सुद्धा वापरले गेले आहेत. तर ते कशा प्रकारचे आहेत आता दाखवणं फार वेळखाऊ राहील, तर त्यामुळे आपण जास्ती काय पहिलवीच्या डिटेलमध्ये जात नाही. पण पहिलवीचा सुद्धा संबंध तुम्ही पाहू शकता कशा प्रकारे. आता यामध्ये संस्कृत शब्द आहे बंध. याचा अर्थ बांधणे किंवा टू बाइंड असा होतो. अवेस्तांमध्ये तो होतो बंद म्हणजे बांधणे. अवेस्तामध्ये साधारणपणे इसवी सन पूर्व 1800, इसवी सन पूर्व 1500च्या आसपास. अकेमिनिड क्विनिफॉर्म मध्ये तो होतो बंधक. बंधक पण याचा अर्थ होतो एकनिष्ठ. आणि मॉडर्न पर्शियन मध्ये तो होतो बांदे म्हणजे सेवक किंवा गुलाम. तर अशा प्रकारे इंडो पार्ट आणि इराणियन पार्ट यामध्ये सारखेपणा तुम्हाला दिसून येतो तुमचा कशा प्रकारचा आहे तो. यामध्ये आता काही महत्वाचे पहिलवी वर्ण आणि त्याचं अवेस्तामध्ये असलं मूळ. साधारणपणे बरेचसे शब्द हे अवेस्ताची सारखेपणा दाखवतात, पण पहिलवी ही वेगळ्या प्रकारे विकसित झाली जुन्या पर्शियन पासून, ओल्ड पर्शियन पासून. अवेस्ता ही वेगळ्या प्रकारे विकसित झाली. यामधला हा शब्द आहे नेमंग. नेमंग. नेमंगाचा अर्थ होतो प्रार्थना. त्यापासून मिडल पर्शियन शब्दाला नमाज. हा नमाज हा इस्लाम पूर्व शब्द आहे. नंतर शब्द आहे हा पैतंबर म्हणजे पैगंबर. हा सुद्धा इस्लाम पूर्व शब्द. त्याचा अर्थ मेसेंजर किंवा धर्मगुरू किंवा प्रॉफेट. पुसा हा शब्द हा पुत्र अवेस्तन शब्दासारखा. संस्कृत किंवा अवेस्तामध्ये पुत्र. स्वतः अवेस्ता हा शब्द पहिलवी शब्द आहे. इकडे तुम्हाला दिसेल अपस्ता किंवा अबेस्ता म्हणजे अवेस्ता. पण अवेस्तन त्याचा अर्थ होतो उपस्ता. यामध्ये आप शब्द म्हणजे पाणी, अगदी संस्कृत सारखं. आणि हा आब पहिलवी मध्ये. अवेस्तामध्ये अस्त, पहिलवीमध्ये सुद्धा अस्त त्याचा अर्थ हाड. आणि संस्कृतमध्ये अस्थि. आणि इराण शब्द हा ऐर्य नाम किंवा आयरियन हा मूळ अवेस्तामध्ये. त्याचा झाला इराण. आणि आज आपण त्याला म्हणतो इराण म्हणजे आर्यांची भूमी. अवेस्तामध्ये झस्त त्याचा अर्थ होतो हात. संस्कृतमध्ये होतो हस्त आणि याच्यामध्ये होतो दस्त. मिडल पर्शियन आणि आताच्या मॉडर्न पर्शियन मध्ये. तर दस्तावेज हा शब्द आपण जो म्हणतो त्याचं मूळ हे आहे. तर हा थोडक्यात आपण 3 भाषांचा आणि 3 लिपींचा आढावा घेतला. इथे आपण आजचं सेशन संपवूया. धन्यवाद सर. अपूर्वा मॅडम, क्वेश्चन्स असतील तर घेऊयात का आपण? अपूर्व आवाज आवाज येत म्यूट आहे. नाही. आवाज नाही येते तुमचा. सर ऍक्च्युली 2 क्वेश्चन आहेत आपल्या चॅट बॉक्समध्ये, ते घेऊयात का आधी? हो बिलकुल. एक मिनिट मी सांगते. अ, एक क्वेश्चन आहे. आर असुरास पर्शियन who fought Hindu in Hindu Kush mountains, etc. Example अफगाणिस्तान. प्लीज क्लॅरिफाय. ओके. विनिता जैनचा प्रश्न आहे. ओके. आता अहुर मजदा ज्याला असुर असं म्हटलं जातं, या शब्दाचं मूळ हे अवेस्तामध्ये. आम्ही जे अवेस्तन प्रार्थना वाचतो त्याच्यामध्ये पहिलाच शब्द जसं मंगलाचरण आपण असतं आपल्याकडे श्री गणेशायन महामंत्र आपण चालू करतो. पण जे झोरॉस्ट्रियन लोक आहेत त्यांचं पहिलंच शब्द असा आहे फ्रवराने मजद यस्नो झरथुस्त्रिश. फ्रवराने म्हणजे सर्वात आधी. फ्रवराने मजद यस्नो म्हणजे मजदचा धर्म, अहुर मजदाचा धर्म. प्रवराने मजद यस्नो झरतुस्त्रिश म्हणजे झरतुष्ट्राचा. वि देवो म्हणजे देवांविरोधात. अहुरत केशव म्हणजे असुराची म्हणजे अहुराची उपासना. प्रवराने मजदयस्नो झरतुस्त्रिश वि देवो अहुरत केशव म्हणजे देवांविरोधात असुराची उपासना मी स्वीकारतो.
याच्यामध्ये असुर किंवा अहुर याचा व्याकरणात्मक रूपांतर असं आहे. म्हणजे अस्तित्व, अस्तित्व आणि मज, मज म्हणजे महान, तर अस्तित्वाची देवता म्हणजे अहुरमजदा. तर थोडक्यात असुर ही वाईट शक्ती नसून ही अतिप्राचीन काळात अस्तित्वाची देवता मानल्या जायची. तर आपण म्हणू शकतो की असुर या संकल्पनेचं मूळ एक प्रकारे अवेस्तामध्ये सुद्धा आपल्याला दिसून येतो, कारण वैदिक संस्कृत मला त्याच्याबद्दल काही माहिती नाही. अवेस्ताबद्दल तर मी नक्की सांगू शकतो. वैदिक बद्दल जे त्यातले एक्सपर्ट आहेत ते नक्की सांगू शकतील, त्याबद्दल मी बोलणं चुकीचं राहील एकदमच. थँक्यू सर. बहुतेक विनिता मॅडमना त्यांचं आन्सर मिळालंय. एक आणखीन क्वेश्चन आलाय चॅटबॉक्स. तुमचा आवाज गेला. वरद वरद गर्दे, तुम्ही प्रश्न विचारणार आहात का? माईक ऑन करून विचारू शकता. अच्छा, एक प्रश्न, सॉरी मध्ये मी थोडा थांबवतो. हो. विनीता मॅडमचा दिसतोय की दे वेअर अगेन्स्ट हिंदूज. नाही, हा काही कन्सेप्टच त्या काळामध्ये नव्हता. आपण जो काळ पाहतोय तो अगदी इंडो इराणियन पूर्वीचा काळ पाहतोय. त्यामुळे हा प्रश्नच हे नाही. देव हा शब्द होता वि देवो, देवांविरोधात, वि देवो. ओके. हं, मणींद्र कुलकर्णी, हं. रेस्ड हँड. प्लीज प्रश्न विचारू शकता तुम्ही अनम्यूट करून. सर, सध्याच्या याच्यामध्ये ओल्ड पर्शियन युनिफॉर्म अजून पुढे शिकायची असेल तर काय करता येईल? कळवतो तुम्हाला किंवा लवकरच. इवन फॉर दॅट मॅटर रिलेटेड टू पेहलवी, कारण पेहलवी जसं तुम्ही म्हणलात की पर्शियनला हे आहे ना, हं. त्यामुळे पेहलवी हे करायचं असेल तर कोणाला अप्रोच रेल्वेसाठी व्हावं? जे जे इंडो इराणियन इन्स्टिट्यूट आहे, पण तिथे 5 वर्षाचा प्रोग्राम आहे, 6 वर्षाचा. त्याच्यामध्ये 3ऱ्या वर्षीपासून पहिलीला सुरुवात होते. मी स्वतः 6 वर्षाचा प्रोग्राम करतोय. सध्या मी 4थ्या वर्षाला त्यामध्ये. अच्छा. तर हं. माझा एक प्रश्न आहे, विचारू का? जरूर. हो, विचारा. अ, ते जे पिलर्स आपण जे म्हणतो त्याचा प्रभाव किंवा इथे अशोकाच्या राजवाड्यावरती किंवा मौर्यांच्या ज्या राजवाड्यात आपल्याला दिसतो, हं. तर तिकडच्या एकूणच कलेवरती ग्रीक कलेचा प्रभाव कसा होता किंवा त्यांच्यातली काही देवाणघेवाण ह्याच्यावरती थोडस तुम्ही सांगू शकाल का, अगदी थोडक्यामध्ये? पहा, आता मूर्तिकला किंवा स्थापत्याचा माझा फारसा अभ्यास नाही. त्यामध्ये तर तुम्ही शिल्पकलेमध्ये जास्ती तुम्ही त्या गोष्टीचा अनुभव ठेवता. पण गोष्ट तर अशी आहे की त्यामध्ये गोलाकार खाली जे बेस असायचे आणि त्यानंतर वरती हे स्तंभाचा मुख्य भाग बसवला जायचा, त्यावर पुन्हा गोलाकार आणि नंतर मग वरती शिंग असलेला बैल, अशा प्रकारे थोडक्यात त्याची रचना असायची. म्हणजे थोडक्यात आपण आपल्याकडे अशोक स्तंभ जे पाहतात, तशा बरोबर. प्रकारची रचना त्यामधून इन्स्पायर झाली पुढच्या काळामध्ये. धन्यवाद सर. सर, एक क्वेश्चन घेऊया. कुशाण हं. डायनॅस्टी आणि ह्याचा काही रिलेशन आहे का? वरद गर्दे यांनी प्रश्न विचारलाय. कुशाण डायनेस्टी बऱ्याच नंतरच्या काळामध्ये आली, कारण मधल्या काळामध्ये पहा, ही डायनेस्टी नष्ट झाली. त्यानंतर ग्रीकांचं साम्राज्य आलं. ग्रीकांनंतर तिथे पार्थियन्स आले. पार्थियन्सच्या नंतर आपले हे ससानीड आले. आणि ससानिडांच्या पुढे मागे हे आले कुशाण आपल्या भारतामध्ये. त्याच काळाच्या पुढे मागे कुशाणांचा काळ सांगणार इसवी सनाचा पहिल्या शतकच्या आसपास. ससानिडच्या जस्ट 100 एक वर्ष आधी कुशाणांचा प्रवेश झाला. म्हणजे तोपर्यंत अकेमिनिड साम्राज्य नष्ट होऊन बराच काळ उलटला होता. 200-300 वर्ष झाली होती जवळपास. ओके. अश्विनी एसके यांनी हँड रेज केलाय, प्रश्न विचारू शकता. हॅलो सर, खूप इंटरेस्टिंग झालं लेक्चर. थँक्यू. एक शंका होती, सुमेरियन लिपीची म्हणजे ट्रान्सफॉर्मेशन तुम्ही दाखवली, तर त्यातली अगदी जी सुरुवातीची होती ती खूप सोपी चिन्ह वाटली आणि नंतरची चिन्ह जास्त कॉम्प्लिकेट होत गेली. तर हे उलट नको का व्हायला लागले? एफिशियन्सीच्या दृष्टीने पुढची चिन्ह सोपी व्हायला पाहिजे. तर असं का झालं असावं किंवा ते बरोबर आहे का? नाही, ते दाखवलेलं एक एक्झाम्पल होतं तुम्हाला स्क्रीनवरती. त्यामध्ये खूप मोठे लोगोज होते, पण नंतरच्या तुम्ही बऱ्याचशा शिलालेख, सॉरी आपले इष्टिकालेख पाहिले तर त्यामध्ये अगदी सुटसुटीत आणि सोप्या केली गेलेली चिन्ह सुद्धा तुम्हाला दिसून येतील. नंतर लवकरच आपला भारत इतिहास संशोधक मंडळामध्ये मॅगझिन आपलं प्रकाशित होईल. त्यामध्ये तुम्ही वाचू शकता अंकामध्ये. त्यामध्ये किती सोपी चिन्ह तुम्हाला दिसून येतील. तर ते फक्त एक एक्सेप्शनल केस होती स्लाइड, म्हणजे ती तुम्ही एकदम असं फायनल धरून चालू नका. नंतरच्या काळात सुमेरियन फारच सोप्या प्रकारे वापरले गेली. त्याची चिन्ह सुटसुटीत झालेली आहे.
मला वाटतं झालेत सगळ्यांचे प्रश्न. चॅटबॉक्समध्ये मला वाटतं कोणीतरी विचारलं आहे, विनीता यांनी. झरतुष्ट्र मोनोगॉड, लाईक झरतुष्ट्र हा धर्मगुरू म्हणजे प्रॉफेट यांचा, झोरॉस्ट्रियन लोकांचे प्रॉफिट होते. आणि त्यांनी मोनोथिझम म्हणजे एकेश्वरवाद, हा त्या एकेश्वर याचा त्यांनी उल्लेख पुरस्कार केला. आणि झरतुष्ट्री धर्म म्हणजे आजच्या पारशी धर्माची त्यांनी स्थापना केली. तर झरतुष्ट्र स्वतः देव नव्हते. अहुर मजदा हा सर्वोच्च देव, अल्लाह किंवा जिजस सारखा म्हणू शकता तुम्ही. पण जिजस स्वतः प्रेषित, पण अल्लाह सारखं इक्विव्हॅलंट म्हणजे अहुर मजदा, सर्वोच्च देव. मंजिरी भालेराव मॅडमचा एक क्वेश्चन आहे, मॅडम प्लीज. छान झालं व्याख्यान. थँक्यू. एक शंका अशी आहे की अलेक्झांडर आणि दारियुश यांचं युद्ध प्रसिद्ध आहे आणि आपल्याला पॉम्पेईमध्ये त्याचे पिक्टोरियल रेफरन्सेस पण बघायला मिळतात ना. मोठं ते म्युरल, ते मोझेक मिळालंय अलेक्झांडर आणि दारियुशचं. तर त्याच्या अलेक्झांडरच्या हल्ल्यानंतरचे काही रेकॉर्ड्स यांच्याकडे आहेत का, की हल्ले झालेत वगैरे अशा प्रकारचं, काय म्हणजे झालं पुढे असं ऐतिहासिक, इन्स्क्रिप्शनल किंवा नाही. काही मिळालेले असं? आता जर क्युनिफॉर्म उल्लेख जर म्हटले तर शेवटचा क्युनिफॉर्म शिलालेख या लिपीमधला आपला सापडतो तो आर्टेक्झर्सिस तिसऱ्या राजाचा शेवटचा क्युनिफॉर्म शिलालेख आपल्याला सापडतो. अलेक्झांडरचे मुख्य उल्लेख हे ग्रीकांनीच केले, म्हणजे जो झेनोफोन किंवा बाकी होते त्यांचे जास्ती आपल्या शिलालेख आढळून येतात. बाकी क्युनिफॉर्म लिपीमध्ये बहुतेक उल्लेख आहेत, पण ती लिपी अजून मी वाचलेली नाहीये स्वतः. ओके, पण म्हणजे त्यांच्या हल्ल्याचे पर्शियन एंडला काही रेफरन्सेस आहेत का असं मला फार कमी आणि स्कॅटर्ड, कारण त्यांची पण सवय आपल्यासारखीच आहे. इराणी लोकांची की ते इतिहास डॉक्युमेंट नीट करून ठेवत नाही. हा आपल्यासारखाच प्रॉब्लेम तिथे पण आहे. कारण त्यांना खूपच त्यांनी त्रास दिलेला आहे ना. हो. जे याच्यामध्ये सुमेरियन क्युनिफॉर्म मध्ये ग्रीकांच्या बद्दल बरेच उल्लेख मात्र आहेत, पण अलेक्झांडरचा स्पेसिफिक त्याच्यावरती मला एकदा पाहावं लागेल डिटेल्स एकदा पुन्हा, आणि अकॉर्डिंगली मग मी सर्व्हिस करतो. नाही नाही, ठीक आहे, काय हरकत नाही. मी आपलं सहज उत्सुकता म्हणून विचारलं. व्यंकटेश सरांचा हात रेज झालाय, एक त्यांचा क्वेश्चन आहे. सर प्लीज. नमस्कार सर. नमस्कार. माझे 2 प्रश्न आहेत. पहिला म्हणजे सुमेरियन लिपीची आजची जी फारसी झाली आहे, ज्याला आपण रसमोलखत म्हणतो, ती होण्यासाठी तिची इतकी अरबीशी मिळाली तर अरबी आक्रमणांमुळे का कशामुळे, हा पहिला प्रश्न. आणि दुसरा म्हणजे बेसिक अभ्यासासाठी कोणतं पुस्तक आहे का या लिपीच्या? सुमेरियन पासून अरेबिक निर्माण नाही झाली. सुमेरियन ही आयसोलेटेड स्क्रिप्ट आणि लँग्वेज होती, त्यापासून कुठली वेगळी विकसित झाली नाही पुढच्या काळामध्ये. नाही, सुमेरियनचं पर्शियन मध्ये जे कन्व्हर्जन झालं, आजचं ज्याला आपण नस्तालिक म्हणतो, इतकं जे ट्रान्सफॉर्मेशन झालं, सुमेरियनचं नाही झालं ते. नाही झालं. नाही, सुमेरियन तर किती प्राचीन होते आणि तिचं साधारण इसवी सन पहिल्या शतकामध्येच सुमेरियन लिपी वापरणं बंद झालं. पर्शियनचा काही संबंध. ओके. आणि दुसरं म्हणजे की बेसिक ग्रामर किंवा अभ्यासासाठी पुस्तक आहे का कोणतं, की ज्याच्यातनं ओळख होईल? ओल्ड पर्शियनचं तसं कुठलं पुस्तक अवेलेबल नाही अनफॉर्च्युनेटली, कारण आमचं लिहिण्याचं काम चाललं त्याच्यावरती, लवकरच पूर्ण होईल असं आपण अपेक्षा करतो. आणि सुमेरियनच्या बाबतीत कोणतं का त्याच्या बाबतीत? सुमेरियनसाठी ऍक्च्युली ही युनिव्हर्सिटीमध्येच फक्त शिकवल्या जाते, तो प्रॉब्लेम त्याचा आहे. ओके. म्हणजे युनिफॉर्म सिलेबसचं कोणतं पुस्तक नाही असं? युनिफॉर्म असं ग्रॅमॅटिकल नाहीये क्वेश्चनसाठी. नाही, तसं असं कुठलं पुस्तक मी तरी, कारण मी स्वतः वेगवेगळ्या टीचर्सकडे शिकलेलो आहे त्यांच्या नोट्स. येस. अच्छा, थँक्यू सर. ही कुठल्या युनिव्हर्सिटीच्या बाहेर जनरली शिकवल्याच जात नाही, त्यामुळे हिचा ऍक्सेस फार कठीण आहे या लिपीचा आणि भाषांचा. म्हणजे शिकायचं असेल तर हे फक्त अकॅडमिक शिकायचं. आणि इनफॅक्ट आपल्या पूर्ण एशिया किंवा याच्यात कुठे शिकवलं जात नाही. युरोप आणि युएसए मध्ये त्या लिपी आणि भाषा शिकवल्या जातात. आता कसा बसा आम्ही फार मेहनतीने झेवियर्स कॉलेजमध्ये MA लेव्हलला सुरू केलेला हा पाठ. येस, तो तुमच्या इंट्रोमध्ये सगळं सांगितलं गेलं आता. बरोबर. थँक्यू सर. एक अश्विनी मॅडमचा क्वेश्चन घेऊया आणि मग आपण आपल्या व्याख्यानाच्या समारोपाकडे येऊया. अश्विनी मॅडम प्लीज. सर, तुम्ही सुरुवातीला सांगितलं होतं की सायरसच्या नावाचा लेख नवीन लिपीमध्ये लिहिला गेला होता, तर त्याचं तुम्ही म्हणजे एक्सप्लेनेशन नंतर सांगणार होता ते. आता गोष्ट अशी आहे की स्वतः राजा दारियसनी मगा केलेला उल्लेख तुम्ही वाचलाय की मी स्वतः ही लिपी निर्माण केली, इयम दीपीचिसम त्या आदम अकुनवम, म्हणजे मी स्वतः ही लिपी निर्माण करून त्यामध्ये हा शिलालेख लिहितोय. बरोबर. फॅमिली ट्री जर तुम्ही मगा पाहिला असेल तर त्यात तुम्हाला दिसलं की सायरस हा राजा दारियसच्या साधारण एक ब्रांच एक जनरेशन आधीचा होता.
जेव्हा दारियस राजा झाला त्याच्या आधी सायरसचा मृत्यू झाला होता 7-8 वर्ष आधी. जर सायरसच्या मृत्यूनंतर 8 ते 9 वर्षांनी ही लिपी स्वतः दारियसने निर्माण केली तर दारियस म्हणतोय, तर स्वतः सायरस हा मृत्यूनंतर कसं म्हणतो की अदम कुरुष. तर या एका उल्लेखामुळे बऱ्याच शास्त्रज्ञांनी प्रश्न निर्माण केले की दारियसनेच हे इन्स्क्रिप्शन जुन्या पर्शियन मध्ये लिहून घेतलंय आणि तो अकेमेनिस किंवा हकमनीश या मूळ राजाशी आपला संबंध ओढून ताणून जोडून असं दाखवतोय की मी सुद्धा याच घराण्याशी संबंधित आहे. कारण त्याचा पूर्व इतिहास असा आहे की ज्यावेळी राजा दारियस ने अकेमेनिड साम्राज्य ताब्यात घेतलं त्याआधी सायरसच्या दोन्ही मुलांचा मृत्यू झाला होता आणि एक तोतया त्या राज्यावर येऊन बसला होता ज्याला गुमात असं नाव आहे. तर या गुमातचा वध करून दारियसने राज्य ताब्यात घेतलं होतं आणि अशा वेळी लोकांचा उठाव होऊ नये म्हणून त्याला अशा प्रकारे एक मोठा शिलालेख बेहिस्तूला लिहिणं भाग पडलं. त्यात तो सारखा म्हणतो की अहुर मजदाने मला राज्य दिलेलं आहे आणि सुरुवातीला तो फॅमिली ट्री दाखवतो. फॅमिली ट्री मध्ये तो सांगतो की पुढच्या याच्यात दुसऱ्या कॉलम मध्ये त्यांनी असं म्हटलंय की सायरसला 2 मुलं होते, एक होता कॅम्बायसिस आणि दुसरा होता बर्दीय. त्या बर्दियचा आधी मृत्यू झाला होता वगैरे वगैरे सगळे डिटेल्स आहे आणि ओढून तडून त्यांनी आपला संबंध स्वतःशी जोडलेला आहे. तर सायरसचा मृत्यू जर आधीच झालेला होता तर मग दारियसने निर्माण केलेल्या लिपीमध्ये सायरस कसा काय येऊन लिहिणार आहे. त्या एका उल्लेखामुळे हा संशयाचा त्याच्या भोवती निर्माण झाल्याचे की हा लिहिलेला सायरसच्या समाधीवरचा समाधी नाही सायरसच्या मेमोरियल टोमवरचा जो शिलालेख आहे तो दारियसने खोटा बनवलेला असं म्हटलं जातं. त्यामुळे अं, हा पूर्वा मॅडम. अं, बौद्धसूत्र संस्थेच्या वतीनं आवाज खूप कमी येतोय. आवाजाचा प्रॉब्लेम काय ते? बौद्धसूत्र संस्थेच्या वतीने मी हॅलो. हा. तर बोधसूत्र संस्थेच्या वतीने मी शैलेश सरांचे आभार मानते ज्यांनी वेळात वेळ काढून आपल्याला आज एक नवीनच विषय आहे हा जो आपल्याला माहिती नाहीये तर त्याच्याविषयी आपल्याला त्यांनी आज व्याख्यान दिलं त्याबद्दल त्यांचे आभार. त्यानंतर मी ऑडियन्सना रिक्वेस्ट करते की आम्ही चॅट बॉक्समध्ये आम्ही फीडबॅक फॉर्मची लिंक टाकलेली आहे तर ते तुम्ही फिल करून घ्यावं जेणेकरून आम्हाला कळेल की तुमचा कशात इंटरेस्ट आहे किंवा काय आहे तर त्याच्यासाठी तुम्ही नक्की भरून घ्या. आणि त्याचप्रमाणे आमचं व्हॉट्सअप चॅनल जे आहे तेही तुम्ही जॉईन करा. तर आपण पुढच्या वेळी भेटूया नवीन लिपी नवीन भाषा आणि नवीन वक्त्यांसोबत. तर सर्वांना धन्यवाद. आणि आजचा हा जो आपला व्याख्यानमालेचा सत्राचा जो कार्यक्रम आहे तो इथे संपला असं मी जाहीर करते आणि शुभरात्री. धन्यवाद.